तरी लोकांना रोजगार निर्माण करून दिला होता. गडकोट उभारले होते, गडकोट उभारला गेला, गडकोटाच्या कामामध्ये लोहाराला काम मिळालं, गढाई करणाऱ्या पाथरवटाला काम मिळालं, सुताराला काम मिळालं, गौंड्याला काम मिळालं, सर्वांना काम मिळाले. मग तिथं 18 पगड जातींचे लोक राहायला लागले. एक किल्ला म्हणजे एक स्वतंत्र शहर असल्यासारखं त्या काळामध्ये होतं. महाराजांना कळलं की आपल्याकडे जहाज बांधणीचं तंत्रज्ञान नाही. त्या काळामध्ये महाराजांनी इंटरनॅशनल टेंडर काढलं की जो आम्हाला जहाज बांधून देईल त्याला तो मागल त्याच्यापेक्षा डबल पगार. महाराजांना वाटलं इंग्रज येतील, डच येतील, फ्रेंच येतील, कुणीच आलं नाही. पोर्तुगीज मात्र आले. काही पोर्तुगीज आले आणि ते जहाज बांधणीचं काम कल्याणला सुरू झालं. आसपासच्या खेड्यामध्ये दवंडी द्या आणि जे युवक असतील त्या युवकांना काहीही काम न करता अर्धा पगार देऊन टाका. सरदार म्हटला, महाराज काहीच काम नाही, अर्धा पगार कसा? नाही नाही, सांगतो तेवढं कर. आणि 2000 युवक काहीही काम न करता फक्त त्या पोर्तुगीजांनी जे काम केलंय ते बघत होते. त्यांना सांगितलं, तुम्हाला काम काय करायचं नाही, हे इंजिनियर जे करतात ते फक्त बघायचं, अर्धा पगार तुम्हाला. आणि एक दिवस सरदार महाराजांकडे धावत आला, महाराज महाराज काय झालं? काय झालं? पोर्तुगीज पळून गेले. महाराज म्हटले, बरोबर आहे, ते जाणारच होते ना, मला माहित होतं जाणार आहेत. मग आता काय करायचं? आता काय करायचं नाही, हे जे 2000 आहेत ना, हे उरलेलं काम पूर्ण करतील. ही नवनिर्मिती क्षमता महाराजांची आम्ही कधीतरी शिकली पाहिजे.